काही मराठा बांधवांना मराठा म्हणूनच आरक्षण पाहिजे अशी संख्या खूप मोठी. आता दिलीप पाटीलही म्हटले की कुणबीचे दाखले नको आहेत, मराठा म्हणूनच आरक्षण पाहिजे. आणि काहींना जरी कुणबीचे दाखले लागत असतील तरी कायदेशीर अडचणी त्यांना जे काही संदर्भ पाहिजे जुन्या नोंदींचे वगैरे ते उभेच राहणार नसतील. अशाही बांधवांना सरकार वंचित ठेवू शकत नाही. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी शिवछत्रपतींचे, कारण आज शिवजयंती आहे, शिवछत्रपतींच्या शपथेवर आश्वासित केलेलं होतं की मी मराठा समाजाला आरक्षणाच्या बाबतीत न्याय देईल. म्हणजे अतिशय दोन्ही बाजूने कुणबी म्हणून ज्यांना लाभ घेता येईल, ज्यांचे कायदेशीर जुन्या नोंदी सापडतील त्यांना कुणबी म्हणून आरक्षणाचा लाभ घेता येईल, ज्यांना कुणबी म्हणून आरक्षणाचा लाभ घेता येणार नाही त्यांना मराठा म्हणून आरक्षणाचा लाभ घेता येईल. मला वाटतं अशा पद्धतीने परिपूर्ण निर्णय सरकारकडून होतोय आणि यातून मराठा समाजाला पूर्ण न्याय मिळेल आणि हे आंदोलन आता थंडावेल उद्याच्या सरकारच्या भूमिकेनंतर.